त्याच प्रकारे पुढच्या पानावर पहा. पान क्रमांक 39 वजाबाकी कर सबस्ट्रॅक्ट. आपल्याला काही उदाहरणे दिली आहेत. एक्झाम्पल. एकूण घडे 3. एकूण किती घडे आहेत, किती हंडी आहेत? 3. त्यातील फुटले 1, उरली किती? एकूण घडे 3. 1, 2, 3 अशा प्रकारे एकूण 3 घडे आहेत. त्यातील फुटले 1. त्यातील 1 फुटला आहे. पहा खाली पडलेला आहे. इथे 1 लिहिला. आणि उरली किती? मग 1 खाली पडल्यानंतर किती उरले? 1, 2. मग इथे पहा 2 घडे आहेत. इथे 2 उत्तर लिहिलं आहे. खाली वाचा. एकूण घडे टोटल पॉट्स. पॉट्स म्हणजे घडे. टोटल पॉट्स 3. फुटला घडा. फुटणे म्हणजे ब्रोकन. फुटणे म्हणजे ब्रोकन पॉट. ब्रोकन पॉट. फुटलेला घडा 1, 1. पॉट्स रिमेंड. पहा रिमेंड हा शब्द खूप वेळा आला आहे. रिमेंड, रिमेनिंग, रिमेंड म्हणजे उरलेले, उरलेले, राहिलेले. पॉट्स रिमेंड पॉट्स. उरलेले घडे किती? 2. खाली वाचा. आता पुढे किती आहेत हे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. मग आपण इथे वरती 8 लिहिले. 8. वजाबाकी करायचे आहे म्हणून वजाबाकीचे हे चिन्ह, वजाबाकीचे चिन्ह असे. आणि त्यानंतर इथे 2 कट केले आहेत. 2 म्हणून इथे 2 लिहिले. वजा 2. मग एकूण बाकी किती राहिली? 1, 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारे 6 राहिले. मग इथे तुम्ही परत लिहा. 8 वजा 2. एक बाकीचे राहिलेले किती? 6. 6. त्याच प्रकारे खाली हे पहा. हे आहेत पंखे, कागदी पंखे. मग पंखे किती आहेत? एकूण मोजा. किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. सगळे एकूण आहेत 9. मग 9 वजा बाकी करायचे आहे म्हणजे कमी करायचे आहेत. वजा किती वजा केलेत या चौकटीमध्ये? निळ्या रेषेत 1, 2, 3, 4, 5 हे आहेत वजा केलेले 5 म्हणून इथे लिहिले 5. मग 9 पैकी हे 5 वजा केले. किती राहिले? इकडे 1, 2, 3, 4 राहिले 4. रिमेनिंग 4. तशाच प्रकारे इथे सुद्धा लिहिलं आहे. फक्त इथे उभी संख्या, उभी मांडणी आहे. इथे आडवी मांडणी आहे. एकूण आहेत 9 वजा केले 5 आणि राहिलेले बरोबर किती राहिले? 1, 2, 3, 4 राहिले 4. मग वजाबाकी म्हणजे नेमके काय हे आता वाचा. एका संख्येतून दुसरी संख्या वजा करण्यासाठी हे चिन्ह वापरतात. पहा या संख्येतून दुसरी संख्या म्हणजे 9 संख्येतून ही 5 संख्या वजा कमी करण्यासाठी हे चिन्ह वापरतात. कोणते? हे वजा हे चिन्ह वापरतात.
ते वजा असे वाचतात. कसे वाचतात? वजा. आता इंग्रजीमध्ये द साइन is used to subtract one number from the other. It is read as minus. इंग्रजीमध्ये वजा याला काय म्हणतात? मायनस. मग वाचताना कसे वाचणार? 9 minus 5 is equal to 4. 9 वजा 5 बरोबर 4. 9 minus 5 is equal to 4. मायनस वजा म्हणजे मायनस. अशा प्रकारे आज आपण वजाबाकी हे शिकलेलो आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सराव करा.